साताऱ्यातील महालक्ष्मी पतसंस्थेने मागील 4-5 वर्षांपासून ठेवलेल्या ठेवी रक्कम परत न दिल्यामुळे ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चक्री उपोषण सुरू केले। पतसंस्थेत ठेवलेल्या रकमेची एकूण रक्कम 25 कोटींहून अधिक आहे, तरीही पैसे परत मिळाले नसल्याचा आरोप ठेवीदारांनी केलाय। ठेवीदारांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला असून त्यांच्या रकमेच्या परतफेडीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तात्काळ हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे। गोरगरीब खोदकाम करणारे सर्व समाजातील या ठिकाणी लोकांचे पैसे संस्थेत अडकलेले आहेत। त्या सर्व संचालक मंडळांना जबाब धरून आजपर्यंत 1 वर्षाचा कालावधी होऊन गेला। संस्थेच्या तिजोरीत खडखडट आहे, 1ही रुपयाचं या ठिकाणी होत नाही। तर सर्व गरिबांची आज उपासमारीची वेळ आलेली आहे। आम्ही जागासाठी पैसे ठेवले होते, मुदत टाकलं, आम्हाला 1 रुपया दिला नाही। आता 4-5 महिने झाले ते वर्ष। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।